सातारा शहरातील पोवई नाका येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती घराण्याचे थेट 13वे वंशज तथा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले। यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या बुद्धीप्रमाणे न बोलता थोडे भान ठेवले पाहिजे। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढेच संभाजी महाराजांचे देखील या मातीसाठी आणि स्वराज्यासाठी मोठे योगदान आहे, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी बच्चू कडू यांचा चांगलाच समाचार घेतला। छत्रपती संभाजी महाराजांचा वध त्यांच्याच सासऱ्याने वतनदारीसाठी केला, अशा आशयाचे विधान बच्चू कडू यांनी केले होते। या विधानाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली। आज आपण कशासाठी एकत्र आलो आहोत हे महत्त्वाचे आहे। कोण काय म्हणते याच्याशी मला काही देणे घेणे नाही। प्रत्येकाचे आपले विचार असतात आणि ते आपापल्या बुद्धीप्रमाणे बोलत असतात, परंतु लोकांना खरा इतिहास माहीत आहे। केवळ द्वेषापोटी असे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे। संभाजी महाराजांचा इतिहास पहा। जर संभाजी महाराजांनी हे सगळं वतनदारीसाठी केलं असतं तर त्यांचा इतिहास असा नसता। त्यांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की स्वराज्यासाठी त्यांचा किती छळ करण्यात आला। त्यांच्या शरीराचे हालहाल करून त्यांना बलिदान द्यावे लागले। असे असताना कोणी केवळ वतनदारीचा उल्लेख करत असेल तर ती अत्यंत दुर्दैवी बाब आहे। कोणीही असं बोलताना थोडे भान ठेवले पाहिजे, असा सल्ला यावेळी उदयनराजे भोसले यांनी दिला। ह्या संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक राजे होऊन गेले। त्यांच्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जो फरक आहे तो हा आहे की इतर सर्व राजांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्यासाठी लढाई केल्या। छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांवरती होणारे अत्याचार, लोकांनी होणारा अन्याय हा दूर करण्याकरता शेवटपर्यंत ते कार्यरत राहिले। आणि त्यामुळं कुठल्याही जगात कुठल्याही देशामध्ये जे जे योद्धे होऊन गेले त्यांची प्रतिमा त्यांच्या म्हणजे चर्च असेल किंवा मस्जिद असेल किंवा तिथलं जे काय त्यांचं धार्मिक स्थळ असेल तिथं आपल्याला पाहायला मिळत नाही। एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आहेत की आजसुद्धा आपल्या देवाऱ्यात त्यांची प्रतिमा आपण म्हणजे त्याचं पूजन करतो। आणि सर्वधर्म समभाव ही जी कल्पना आहे ती त्यांनी कधी जातीत भेदभाव केला नाही। प्रत्येक धर्माच्या लोकांचा, प्रत्येक जातीचा आदर केला। आणि किंबहुना जर आपण जर पाहिलं तर त्यामुळं संपूर्ण त्या काळात जे सगळे एकत्र आले म्हणजे गुलामगिरी म्हणण्यापेक्षा जो होणारा अन्याय त्याच्या विरोधात जी छत्रपती शिवाजी महाराजांनी हाक दिली, त्यामुळंच सर्वजण एकवटले आणि स्वराज्याची स्थापना झाली। नाही तर त्यांनी हे बघा आज कशा करताय जमलं आहे, कोण काय म्हणतं त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही। प्रत्येकाचे विचार असतात, काय त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते बोलत असतात। त्याच्याबद्दल मला त्याचं काय स्पष्टीकरण द्यायचं नाही। लोकांना माहीत आहे उगीच द्वेषापोटी एखादं ते वक्तव्य करणं वेतनदारी, संभाजी महाराजांनी जर वेतनदारीसाठी केलं असतं तर आज संभाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला तर मला सांगा ना कुठली वेतनदारी। आज संपूर्ण त्यांचा एवढा छळ करण्यात आला। हे माणसांनीसुद्धा कोणी असू दे, XYZ कोणी पण असू दे, बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे आपण काय बोलतो आहे। आज त्यांचं म्हणजे शिवाजी महाराजांचं जेवढं योगदान आहे तेवढंच संभाजी महाराजांचं देखील आहे। आज मला सांगा ना त्यांचे संपूर्ण शरीराचे हाल करून त्यांचं संपूर्ण आणि वेतनदारीसाठी जर कोण म्हणत असेल तर काय दुर्दैवी बाब आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.